हॅलो नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या सिम्पली शीतल या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आषाढी एकादशीचा होता. व्हिडिओ खूप लेट टाकते कारण वेळ नव्हता. तर एक मेकअप होता. ही मुलगी माझ्याकडे क्लाससाठी येते ब्लाऊजच्या, तर तिलाच करायचा होता मेकअप. तर हा तिचा स्टार्टिंगचा लुक आहे. नंतर तुम्ही पाहू शकता तिचा मेकअप मी कसा केला आहे. आता व्हिडिओ मी बनवणार नव्हते, पण नंतर माझ्या लक्षात आलं की थोडासा घ्यावा. तर तिचं मी क्लिंजिंग वगैरे केल्याच्यानंतर सनस्क्रीन लावताना मग व्हिडिओ घ्यायला स्टार्ट केला. आता ट्रायपॉड नसल्यामुळे थोडंसं हे झालं. तर मी आज केला आहे असा मेकअप आषाढी एकादशी निमित्त. आणि ही क्लासला येते ब्लाऊजच्या. आहे तिचा मेकअप. तर इकडे तिचा मेकअप वगैरे झाला आणि तिची ज्वेलरी वगैरे घालत होती आणि तिला फोटो वगैरे काढायचे होते. तर तिने थोडंसं हसली वगैरे छान आणि खूप सुंदर मेकअप झाला होता. छान दिसत होती ती खूप. आता ह्या साडीवरचा ब्लाऊज पण मी शिवला होता. तिच्या सासूबाईंची साडी होती वाटतं ती, तर तो ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आला होता आणि 2-3 मी फोटो काढले. तर हिचा मेकअप असं झाला आहे. आता तिलाच विचारू आपण, तिला मेकअप कसा वाटला आहे. खूप छान झालेला आहे मेकअप, मला तर खूप आवडला आहे. मी पहिल्यांदा अशी सुंदर दिसली. आता एक अजून गुड न्यूज आहे. काल मशीन आपण घेतलेली आहे नवीन, सुयोगची आहे, फुल शर्टरची आहे. आणि एक ब्लाऊज मी त्यावरती शिवला पण रात्री. छान अशी फिनिशिंग पण आलेली आहे ह्या ब्लाऊजची. आणि दुसरा पण शिवत आहे आता. तर रात्री आली 5 वाजता आली काल. आता 6 वर्षापूर्वीचे गुगलवरून काही फोटो आले होते, तर ते मला सेव्ह करू वाटले, ह्या व्हिडिओमध्ये टाकू वाटले, तर तो मी टाकला. आणि स्विनलला मी डान्स क्लास लावला आहे लावणीसाठी खास, तर तिला घेऊन. हॅलो गाईज, आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8:30 वाजत आले आहेत. 8:15 झाल्यात. मी 8 वाजता आले आहे शॉपवरून आणि आता उपवासासाठी खिचडी बनवली आहे. पाहू शकता तिखट झाली आहे, ठसका उठतोय. खिचडी बनवली आणि दही केळी आहे. दही टोमॅटोची चिप्स शिमेसाठी आहे. आणि दही आणलं आहे. तर उपवासासाठी संध्याकाळचा असा मेनू असणार आहे. आता सकाळी मी दही वडे मिस्टरांनी आणले होते, हॉटेलमधूनच आणले होते. ते गेले ते नाश्त्याला. मला जरा मेकअपची ऑर्डर होती, त्यांचं आवरलं, तर मग ते जाऊन नाश्ता करून आले हॉटेलमध्ये. दहीवडा त्यांनी पण खाल्ला आणि मला पण घेऊन आले होते साबुदाणा वडा, दहीवडा सॉरी साबुदाणा वडा. आणि इकडं माझा बसा पडला आहे. किराणा भरायचा आहे मला डब्यांमध्ये. हे असंच पडलं आहे. तर यात ती एक आहे ना ड्रेनेज, ह्या ड्रेनच्या आहेत 2 आणि वॉशिंग मशीनची आणली. हो आता हां, वॉशिंग मशीन आहे ना, कपडे खूप म्हणजे मळलेले सोडतात धुतले तरी. तर बघू म्हटलं टब साफ करायचं, हे आणलं आहे. आता बघू असं काय आहे, उद्या वगैरे करेन मी टब साफ. आता हे अर्धा किलो दही आहे. मुलांना खूप आवडतात, तर ते फक्त दहीच खातील. एवढं छान दही येतं ना. तर बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात, मैत्रिणी व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला वगैरे पण विचारतात, ताई घरात देवी आहे, तुम्ही करता कसं, म्हणजे महिन्याच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही कसं करता, काय करता. तर काही अवघड नाही आहे. मी देवीवरती डायरेक्ट असा पडदा टाकून घेते. मध्ये स्वयंपाक फक्त आमच्या मुलांचा आणि माझाचा असतो. तर चला बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय.